चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. बघा, अतिशय महत्वाचा अपडेट घेऊन आलोय. मला माहिती अपडेट काल नाईटला म्हणजे काल इव्हिनिंगलाच एक्झाम रिलेटेड एक नोटिफिकेशन आउट झालं. ते महाडिस्कॉमने अपडेट केलं होतं. व्हिडिओ रात्रीच टाकायचा होता, पण रात्री व्हिडिओ टाकून फक्त डेट्स सांगून दिल्या असत्या आणि थोडंसं डिटेल काहीतरी सांगायचं होतं, कारण फक्त डेट्स बघून जितके माझ्याशी कनेक्टेड मुलं आहेत, माझे महा महा जे ट्रान्समिशन पोस्टसाठी मुलं एई साठी जुडलेले आहेत, इलेक्ट्रिकल एई साठी जुडले आहेत किंवा आयटीआयचे मुलं माझ्यासोबत जुडलेत ना, यांच्यासाठी मला काय देता येईल ना, हा थोडासा प्लॅन करत होतो आणि त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा डिले झाला. पण काही हरकत नाही बाळांनो, आपण खूप वेळेनंतर कनेक्ट करतोय. कनेक्ट हे तुम्ही लाईव्ह कनेक्ट असं समजा, कारण भरपूर सारे पॉईंट्स माझ्या डोक्यात पण चालू आहेत, है ना. विचार आला की तुमच्यापर्यंत शेअर करावं. मुलं भरपूर कॉलही करतात, सर एक्झामची डेट बद्दल काही अपडेट आहे का, आणि मला नाही सांगायला वाईट पण वाटतं, पण कुठेतरी है ना बॅक माइंडला असतं की इथे एक्झाम होऊ शकते, पण सांगू वाटत नाही. आज जरी महाडिस्कॉमने जे अपडेट दिलंय ना, ते आपल्यासाठी थोडंसं खूप काही होप्स देणारं अपडेट आहे ना, म्हणून थोडंसं व्हिडिओ टाकला. डेट्स तुम्हाला माहिती आहेत त्या, पण ज्या होप्स मला भेटणार ते कोणते माहिती का. सगळ्यात पहिले पॉईंट नंबर 1, महाडिस्कॉमने हे नोटिफिकेशन आउट करून आपल्याला ना जी आचारसंहिता लागणार होते ना, त्याच्याबद्दल एक रूल शिकवून दिला. तो रूल माहित बी आपल्याला माहिती असेल अगोदर, पण आता विथ प्रूफ भेटलं की जर बाय एनी चान्स आचारसंहिता लागून पण गेली तरी एक्झाम कंडक्ट होणार आहे. राईट आहे. हा पहिला आणि अतिशय महत्वाची गोष्ट आपल्याला या आजच्या अपडेट पासून शिकायला भेटणार आहे. आणि दुसरं महत्वाचं थिंग म्हणजे थोडंसं आचारसंहितेला ना बॅकएंडला वाचत होतो है ना, की आचारसंहितेमध्ये कोणत्या गोष्टी होतात कोणत्या नाही होत. पॉलिटिक्स सांगत नाहीये, पण एक्झाम रिलेटेड थोड्याशा गोष्टी ऑब्झर्व करत होतो. आचारसंहितेमध्ये नवीन नोटिफिकेशन आउट करता येत नाही. पॉईंट नंबर 1, आचारसंहितेमध्ये जर एक्झाम ऑलरेडी होऊन गेली असेल त्याचा रिझल्ट अनाऊन्स करता येत नाही. असे काहीतरी नियम आमच्या आचारसंहितेचे आहेत. पण आपल्या बाबतीत म्हणजे जेही माझे एई जेईचे मुलं आहेत, एई माझ्या एई पोस्टचे मुलं, इलेक्ट्रिकलचे असू द्या किंवा इलेक्ट्रॉनिकचे असू द्या, आणि प्लस आयटीआय ट्रेनिंग, आयटीआय टेक्निशियनचे, त्यांनी ऑलरेडी फॉर्म भरून झालाय. फक्त एक्झाम कंडक्ट करायची राहिली आहे. जर वितरणवाले एक्झाम कंडक्ट करू शकतात तर ऑब्व्हियसली खूप जास्त चान्सेस आहे, म्हणजे काय खूप जास्त म्हणजे बऱ्यापैकी चान्सेस आहे की तुमच्या एक्झाम पण लवकर कंडक्ट होऊन जातील, है ना. आता ना इकडे तिकडे फिरून अगोदर पहिले हे समजून घेऊया की सध्याचा अपडेट काय. तर बाळांनो, सध्याचा अपडेट जो आला होता ना, तो दिला होता महाडिस्कॉमने, है ना. ऍड सगळ्याकडे आहे, मी थोडंसं रिटर्न येऊन आलोय. सगळ्यांनी साईटला जाऊन ते डाउनलोड करू शकता. तर ही जी माझी पोस्ट होती आहे ना, ते होतं ना, आपण काय बोलतात त्याला आपण जेवणासाठी जेव्हा बाहेर जातो आणि आई फोन करून सांगते की आज पावभाजी वगैरे घरी आहे, बाहेरून काही खाऊन येऊ नको. आपण मस्तपैकी बाहेर कितीही चांगलं भेटलं खात नाही, कारण आपल्याला पावभाजी आवडते. आणि आपण घरी यावं आपल्याला कळावं की आज घरात बेसन भाकर बनली आहे ना, तर पावभाजी कुठे गेली. राईट आहे. तशा प्रकारचा किस्सा थोडासा आपल्या बाबतीत झाला. या मुलांबाबतीत मला ऑब्व्हियसली खुशी आहे की यांच्यासाठी एक्झामच्या डेट्स आल्यात. पण बाळांनो, ह्या कुठेतरी त्या पोस्ट नाही जे माझ्याशी जोडलेले स्टुडंट आहे बाकीच्यांकरता खरंच खूप गुड न्यूज आहे. महाडिस्कॉम म्हणजेच कोणतं आपलं डिस्ट्रीब्युशन वितरण है ना, वितरणने काही एक्झामच्या डेट्स अनाऊन्स केल्यात. आणि बघण्यासारखी गोष्ट म्हणजे एक्झामच्या डेट चेक करा बाळांनो. 16, 17, 18, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 23 ऑक्टोबर या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या सिव्हिल ब्रांचसाठी, नंतर अकाउंटसाठी, है ना, ग्रॅज्युएशन साठी पण आहे आणि डिप्लोमा लोकांसाठी पण आहे. यांनी जे फॉर्म भरले होते ना, यांच्यासाठी हा अपडेट आहे. अतिशय महत्वाच्या एक्झाम डेट म्हणजे एक्झाम कंडक्ट होणार आहे. राईट आहे. मग आता आपल्या ज्या एक्झाम होतात, आपल्या कोणत्या एक्झाम आहेत रे, आपली एक्झाम आहे म्हणजे जे आपल्या चॅनलला रिलेटेड मुलं आहेत त्यांची एक्झाम कोणती पडते. पहिली म्हणजे तुमची एईची पोस्ट आहे, असिस्टंट इंजिनियर. मग त्याच्यामध्ये दोन्ही बाळांनो तुमचं ट्रान्समिशनची पण पोस्ट आहे, एई इलेक्ट्रिकलची पण पोस्ट आहे. त्याच्यानंतर मग डिप्लोमावाले पण येऊन जातात त्याच्यात, एई जेई दोन्ही आहे ना. आणि आयटीआय टेक्निशियन या 3 पोस्टला मी थोडा रेफरन्स देतोय. कुठेतरी ना आपण असं मानून चाललो होतो की ह्या ज्या डेट अनाऊन्स झाल्या आहेत ना, ह्या डेट म्हणजे ह्या डेट खूप लवकर मार्केटला आल्या होत्या. तेव्हा कोणी स्पेसिफिकली सांगितलंही नाही, पण काही लोकांनी रेफरन्स दिला होता की आपल्या एई जेईच्या असतील. पण बाळांनो, ह्या पोस्ट थोड्याशा जाऊ द्या, वेगाने होऊन गेल्या, काही हरकत नाही. एक्झाम कंडक्ट होते ते महत्वाचं आहे. राईट आहे. मग आता मला पुढे प्लॅन काय करता येईल, कारण बघा कुठेतरी ना जेव्हा मी दररोज लाईव्ह घेतो ना, मुलांचे होप्स गेला तर सर एक्झामच्या डेट्सच नाही, अभ्यासात मन लागत नाहीये. तर बाळांनो, हा एक चांगली अपॉर्च्युनिटी तुमच्या समोर आहे की एक्झामच्या डेट्स अशाच एक दिवस अनाऊन्स होणार. बघा, यांना पण काही जास्त दिवस भेटले नाहीये. आजची 24-25 तारीख येऊन गेली, यांच्याकडे मोजून 10-15 दिवस आहे ना. तर असाच तुमच्याही एक दिवस एक्झाम डेट येतील, तेव्हा तुम्ही किती प्रिपेअर आहात ना, हा सर्वात मोठा क्वेश्चन आहे. राईट आहे. हा होता एक पॉईंट. दुसरा महत्वाचा पॉईंट आहे ना, नीट ऐकायचं है ना. दुसरा महत्वाचा पॉईंट, आता काही एक्झाम होत्या. सगळ्यात पहिली जी एक्झाम मी डिस्कस करणार ना, ती माझी
इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांसाठी, कारण त्यांच्यासाठी ही जी एईची पोस्ट होती कोणती बघा, एई ट्रान्समिशन आहे ना, एई ट्रान्समिशनची पोस्ट होती ना, याची कुठेतरी एक्झाम डेट आपल्याला दिली होती, म्हणजे मार्केटला चालू होती 30 सप्टेंबर है ना, 30 सप्टेंबर 2024. तर एक गोष्ट फॉर शुअर बाळांनो, ही एक्झाम 30 सप्टेंबरला कंडक्ट होणं शक्य नाही आता, राईट आहे, कारण ऑलरेडी सेंटर काही ठिकाणी बुक झाले. जर त्यांना सेंटर बुक करायचं असतं तर वेल इन ऍडव्हान्स बुकिंग करावी लागते. ठीक आहे, आता आजची तारीख लक्षात येतात 5 दिवसामध्ये तर एवढी फास्ट प्रोसेस शक्य नाही की 30 ला एक्झाम होऊन जाईल. तर तुमच्यासाठी काही मुलांसाठी रिलीफ आहे ना, त्यांना वाटलं चला जास्त टाइम एक्झामला भेटला, पण ऑब्व्हियसली काही मुलांसाठी निराशा पण आहे, कारण ज्यांचं ऑलरेडी बऱ्यापैकी प्रिपरेशन झाले ते एक्झामची वाट बघतात आहे. तर मी दोघांच्याही भावनेची तितकीच कदर करतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांचं चांगलं प्रिपरेशन झालं त्यांनी टेस्ट आणखी सोडवायला ट्राय करा, आणखी स्वतःला परफेक्ट करा. विचार करा की मला आणखी ऍडव्हान्स टाइम भेटतोय, आणि ज्यांचं नाही झालं त्यांच्याकरता वेल आणि गुड आहे बाळांनो, तुम्ही बऱ्यापैकी प्रिपरेशन करू शकता. आणि याच्यासाठी जो माझा कोर्स आहे ना, आपला कोणता एईजेईचा जो कोर्स आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईल. तुमच्याकडे आजही वेळ आहे, 30 दिवसामध्ये कम्प्लीट तो कोर्स तुम्ही कम्प्लीट करू शकता है ना, कम्प्लीट रिव्हिजन 30 दिवसामध्ये त्या कोर्समध्ये होऊन जाते. तो कोर्स तुम्हाला एई इलेक्ट्रिकल, एई/जेई इलेक्ट्रिकल प्लस प्लस कोणासाठी बाळांनो, इलेक्ट्रॉनिक्ससाठी, प्लस इलेक्ट्रॉनिक्ससाठी, तुम्ही दोन्हीसाठीही तो कोर्स आरामात विकत घेऊ शकतात. वेळ आहे म्हणून सांगतोय, कारण जर पुढच्या महिन्यात नोटिफिकेशन आलं की एक्झाम नोव्हेंबर मध्ये, कारण जसे हे या एक्झामचे सेंटर रिलीज झाले 23 ऑक्टोबर पर्यंत एक्झाम आहे, 23 नंतर परत बुकिंगला चान्स होऊन जाईल. खूप जास्त चान्सेस आहे पुढच्या महिन्यात 24-25 ला आणखी एक नोटिफिकेशन आउट होईल की नोव्हेंबर मध्ये एक्झाम ठेवणार आहे. कारण तुम्हाला परत परत सांगतोय मी, एक्झाम कंडक्ट करण्याशी आणि आचारसंहितेचा काहीच संबंध नाही. या लोकांनी थोड्या चांगल्या प्रमाणात आपल्याला प्रूफ दिले, सॉलिड प्रूफ दिले. मला पण एवढा न्याय कळत नाही, म्हणजे एवढे रूल्स लॉ बद्दल आपल्याला कळत नाही, पण जे डोळ्यासमोर आहे ते आपण डोळे झाकून असं इग्नोर नाही करू शकत. गोष्टी ज्या आहेत त्या काही मुलांनी खूप माइंडसेट करून घेतलाय है ना, आता आचारसंहिता आहे, आता काही होऊ शकत नाही, बिलकुल नाही. तुमच्या समोर प्रूफ पडले, 23 ऑक्टोबर पर्यंत ही एक्झाम कंडक्ट करण्यात जाणार आहे. तर हा जो कोर्स आहे बाळांनो, तुम्हाला 30 दिवसामध्ये एकदम छान प्रकारे शॉर्ट आणि स्वीट है ना, शॉर्ट अँड स्वीट, याच्यामध्ये काय तुम्हाला 500-600 व्हिडिओ भेटणार नाही, फक्त एक्झामशी रिलेटेड व्हिडिओ आहेत है ना, एक्झामचे क्वेश्चन्स, एक्झामची थेरी, रिव्हिजन, सीधी बात नो बकवास. आणि शॉर्ट सांगायचं म्हणलं तर तुम्हाला या कोर्समध्ये भेटेल, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन देईल, राईट आहे. काय होतं एई ट्रान्समिशन बद्दल, आय होप त्या मुलांचा आता डाऊट क्लिअर झाला असेल की बाबा 30 सप्टेंबरला तुमचं काहीच होणार नाही, तुम्हाला ग्रेस पिरियड भेटलाय, प्लीज कामाला लागा. राहिल्या बाकीच्या पोस्ट एई इलेक्ट्रिकल है ना, आणि तुमचा कोणता आणखी जो राहिलाय आयटीआय टेक्निशियन, राईट आहे. या दोन पोस्ट बद्दल आता बोलूया. बघा, इलेक्ट्रिकल बद्दल असंही कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन कोणीच डेट दिला नव्हता, त्याच्यामुळे ती मुलं असेही फ्री होते. पण बाळांनो प्लीज लक्षात ठेवा, ह्या ज्या पोस्ट आहेत ट्रान्समिशनच्या ना, या एवढ्या पोस्ट नाही, 6 ते 9 पोस्ट आहे काहीतरी. तर याच्यासाठी जास्त सेंटरची गरज नाही, कारण ऍप्लिकेशन एवढे रिसिव्ह झाले नाहीये. पण एई इलेक्ट्रिकल करता भरपूर ऍप्लिकेशन रिसिव्ह झाले. तर ह्या दोन्ही एक्झाम थोड्याशा मागे पुढे, म्हणजे सपोज पहिले ते लोक ट्रान्समिशनची कंडक्ट केली, त्याच्यानंतर 6-7 दिवसामध्ये त्यांना तुमची इलेक्ट्रिकलची कंडक्ट करायला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण त्यांना एवढे मुलं मॅनेज करायचेच नाहीये. त्याच्यामुळे खूप जास्त चान्सेस आहे बाळांनो की जसं या एक्झामची सपोज काहीतरी नोटिफिकेशन आलं, सडन नोटिफिकेशन तुमच्यासाठी पण येऊन जाईल, राईट आहे. आता एक गोष्ट खूप पॉझिटिव्ह झाली आहे की एक्झाम कंडक्ट होत आहे, राईट आहे. त्या कोणत्या मुलांसाठी होता ते महत्वाचं नाहीये, कोणतं डिपार्टमेंट कंडक्ट करतंय ते खूप जास्त महत्वाचं आहे. कुठेतरी हे तुमचं पारेशन घ्या है ना, तुमचं जनरेशन घ्या किंवा तुमचं डिस्ट्रीब्युशन घ्या है ना, कुठेतरी बाळांनो कधीतरी ते एकच होते, जरी वेगवेगळे झाले पण एक्झाम कंडक्ट करतात आहे म्हणजे काय, ते सेम डिपार्टमेंट कुठे रिलेटेड असतं, तुमच्याही एक्झाम खूप लवकर कंडक्ट होतील. आणि राहिली गोष्ट आयटीआय टेक्निशियन आहे ना, यांच्यासाठी खूप महत्वाचा अपडेट आहे बाळांनो. ही जी त्यांनी अनाउन्समेंट दिली होती, ही जी पोस्ट त्या लोकांनी सांगितली होती ना, याच पोस्टमध्ये त्या लोकांनी खूप क्लिअरली मेन्शन केलंय खाली की विद्युत सहाय्यकसाठी खूप लवकर ते लोक सेपरेट नोटिफिकेशन आउट करतील. तर तुमचं नोटिफिकेशन खूप लवकर येण्याचे चान्सेस आहे, कारण तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता, राईट आहे. तर तुमच्यासाठी पण खूप लवकर अपडेट येऊ शकतो. जितकं माझं माइंड, म्हणजे बघा मी काही फाल्स होप्स तुम्हाला, एक चुकीचे होप्स देत नाहीये, पण जितकं माझं माइंड मला बोलतंय ना, जर हे असंच रेग्युलर चालू राहिलं एक्झामचं, ते म्हणतात ना एक वेळ असते तेव्हा सगळेच एक्झाम होऊन जातात, तर तसंच चक्र चालू ठेवायचं झालं तर खूप जास्त चान्सेस आहे नोव्हेंबर मध्ये तुमची एक्झाम सुद्धा आरामात कंडक्ट होऊन जाईल, राईट आहे. कारण मला एक्झाम कंडक्ट करायला आपल्या समोर जो मेन रोडब्लॉक होता तो कोणता होता रे, तो होता आचारसंहितेचा. मला नाही वाटत आता आचारसंहिता तुमच्या एक्झाम मध्ये कोणत्याही प्रकारचा रोडब्लॉक, कारण बघा हे सगळं त्यांच्या मनावर असतं, त्यांना घ्यायचं तर घ्यायचंय है ना. हा, काही रूल्स कोर्टाचे असतात, त्या कोर्टानुसार ते लोक नवीन नोटिफिकेशन आउट करणार नाही, तुमचा कोणताही रिझल्ट त्या पिरियड मध्ये लागणार नाही, पण ठीक आहे एक्झाम तर माझी कंडक्ट होऊन जाईल. तर जर ओव्हरऑल या पूर्ण
आजच्या क्लासची समरी बोललो ना, तर मला खूप जास्त चान्सेस वाटतात की तुमची नोव्हेंबरच्या आसपास आहे ना, नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास एक्झाम कंडक्ट होऊन जाईल. सो हा स्वतःला ग्रेस पिरियड समजा. काही लोक कमिटमेंट देतील सर किती ग्रेस पिरियड घेणार आहे ना, ग्रेस पिरियड घेऊन घेऊन वैताग आला. पण कसं बाळांनो बघा, ही पोस्ट जी आज आली ती उद्या कधी निघेल भविष्यात आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे जो टाइम भेट थोडासा पेशन्स ठेवा आहे ना. जी एक्झाम आज होणार ती उद्या होते, ठीक आहे ना, काही हरकत नाही. पण एक्झाम होते ना हे समाधान असलं पाहिजे. प्लीज तयारीला लागा है ना. ज्यांनी माझा कोर्स घेतला नसेल प्लीज बाय करा. जास्त काही नाही, कारण बघा बाय करा याच्याकरता सांगतोय कारण एका महिन्यामध्ये तुम्ही विचार करू नका की मी एक बुक विकत घेईन मोठं त्याच्यातून वाचेल, काहीच होत नाही राईट आहे. एक कोणीतरी शॉर्ट आणि स्वीट गायडन्स देणारा माणूस सोबत पाहिजे, तर कॉन्फिडन्स पण बूस्ट होतो आणि प्रिपरेशन पण खूप चांगल्या प्रकारे होतं राईट आहे. तर हा होता बाळांनो एक स्मॉल अपडेट एक्झाम बद्दलचा. मला माहिती ऍट द एंड कमेंटमध्ये टाकू नका सर आमच्या एक्झाम डेट तर सांगितल्याच नाही. एक्झाम डेट सांगितल्या नाही कारण ते ऑफिशियली तुमच्याकरता अपडेट नव्हतं. पण हे जे अपडेट आलं ना हे खूप काही गोष्टी सांगून जाणारं होतं. त्या गोष्टी मला सांगायच्या होत्या राईट आहे. बाकी जेही मुलं या पोस्टसाठी माझा व्हिडिओ बघत असणार मला खूप आनंद आहे तुमच्याकरता आहे ना. कॉंग्रॅच्युलेशन अँड एक्झामला पण ऑल द बेस्ट. खूप चांगलं प्रिपरेशन करा. ही संधी परत सोडू नका राईट आहे. ही संधी सोडू नका कारण परत हे नोटिफिकेशन कधी भविष्यात तुम्हाला बघायला भेटेल सांगता येत नाही. गव्हर्नमेंट चेंज होत राहतं, रूल चेंज होतात, ते परीक्षा होणार नाही होणार, पुढची प्रोसिजर कशी असणार काहीच माहित नाही. जे दारावर पडलंय ते ते प्लीज ऍक्सेप्ट करा. पूर्ण जोमाने एक्झामला जा राईट आहे. आणि जे बाकीचे मुलं आहेत बाळांनो, तुम्ही ह्या मुलांचा विचार करा यांची आज मनस्थिती काय असेल की माझ्याकडे फक्त 15-20 दिवस आहे आणि तुम्ही त्यांच्याशी कम्पेअर करा की तुमच्याकडे किती चांगली सुवर्ण संधी की तुमचंही नोटिफिकेशन काही दिवसाने आउट होईल पण अजून झालं नाहीये, तर तुमच्याकडे भरपूर सारा वेळ पडलाय राईट आहे. चालतंय बाळांनो, हाच एक शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ थोडा अपडेट तुमच्यापर्यंत द्यायचा होता. खूप दिवसापासून काही अपडेट दिलं नाही, पण हे जेव्हा रात्री मी अपडेट बघितलं ना मी तेव्हाच विचार केला होता की कुठेतरी एक एनर्जी तुम्हाला मी देईल है ना. कारण ती एनर्जी असल्याशिवाय ना अभ्यासात मजा नाही ना. तो म्हणतात स्पार्क पाहिजे, स्पार्क आहे ना, काहीतरी स्पार्क पाहिजे त्याच्याशिवाय अभ्यास होत नाही. तर तो स्पार्क देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता. प्लीज अभ्यासाला लागा. आपण परत लाईव्ह सुरू करू है ना, कारण मी लाईव्ह बंद करण्यामागचं कारण सांगतो. कसं असतं ना, जर एक्झामची एक पर्टिक्युलर डेट माइंडमध्ये नसली ना तर अभ्यासात तुमचं मन लागत नाही, मलाही कळतं. मग तेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी केलेलेच बरे आहात. पण जर कुठेतरी मला माहिती की माझी एक्झाम एका महिन्यावर येऊन ठेपली आहे, माझ्याकडे एक डेट आहे, तर लाईव्ह घ्यायला तितकी मलाही मजा येते तुम्हालाही ऐकायला तितकं जुनून असतं राईट आहे. चालतंय, मी लवकरच घेऊन येईल परत लाईव्ह मिक्स क्वेश्चन घेऊन येईल. आता कोणता टॉपिक करणार असं काहीच सांगत नाही राईट आहे. चालतंय बाळांनो, काळजी घ्या, अभ्यास करत राहा. हे खूप पॉझिटिव्हली हे नोटिफिकेशन घ्यायचंय आणि अभ्यासाला तितक्या जोमाने लागायचंय राईट आहे. परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी अपडेट घेऊन तुमच्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करणं सोडू नका. बाय.